श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM आणि मी आपल्यासोबत आहे डॉक्टर आनंद चवळी. आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज आपला विषय आहे म्युच्युअल फंड गुंतवणूक संधी आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या 90.8 FM स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे इंजिनियर श्री अविनाश जाधव सर यांना. जाधव सर, आजच्या आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, इंजिनियर अविनाश जाधव सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयामधून त्यांनी BTech केलेलं आहे आणि त्यानंतर मार्केटिंग या क्षेत्रामध्ये MBA केलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ 10 वर्ष ते गुंतवणूक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि जवळजवळ 20 वर्षापासून ते मार्केट रिसर्चमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आज आपण श्रोतेहो सर्वजण पाहिलं तर सर्वत्र आपल्याकडं म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा, त्याच्यामध्ये ते इतका लाभ मिळतो, त्याचा परतावा मिळतो, अशा पद्धतीनं सगळीकडे आपल्याला ऐकायला मिळत असतं आणि याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपली फसगत होऊ शकते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये नेमकं असणारं आपलं जे अज्ञान आहे तर ते जाऊन खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये याच्यामध्ये कोणत्या संधी आहेत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची, याविषयीची इत्थंभूत माहिती आता आपण अविनाश जाधव सर यांच्याकडून घेणार आहोत. सर, आजचा आज विषय आहे आपला म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि संधी आणि या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की आमच्या श्रोत्यांना पहिल्यांदा सुरुवातीला म्युच्युअल फंड म्हणजे काय याविषयी काय सांगता येईल? म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणुकीचा एक आपण बास्केट म्हणू शकतो, जसं एक टोपली म्हणू शकतो की आपण सध्या गुंतवणुकीचा विचार केला तर सर्वांना माहीत असलेली सगळ्यात सोपी गुंतवणूक आहे FDमध्ये. तर आपले बरेचसे लोक FDमध्ये गुंतवणूक करतात, रिकरिंग डिपॉझिटमध्ये करतात. अगदी. दुसरी जी लोकांची आवडती गुंतवणूक आहे लँड घेणे, प्लॉट घेणे किंवा घर घेणे, ही गुंतवणूक आहे. याच्या व्यतिरिक्त जर तिसरी गुंतवणूक कोणाच्या डोक्यात येते आपल्याकडे तर ते आहे स्वतःचा व्यवसाय करणे. तर स्वतःचा व्यवसाय करणे ही खूप रिस्की गुंतवणूक आहे. तर ह्या 3-4 प्रकारच्या चौथी गुंतवणूक लोकांना सोन्यामध्ये करावीशी वाटते की प्रत्यक्ष सोनं घेतलं, सोन्याचं कॉईन घेतलं, वळं घेतलं, या प्रकारची गुंतवणूक असते. तर म्युच्युअल फंड हा काय प्रकार आहे की म्युच्युअल फंड हा अधिकृत मार्गाने या सगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आणि जी गुंतवणूक मॅनेज करण्यासाठी एक फंड मॅनेजर असतो. तर त्या फंड मॅनेजरचं जे नॉलेज आहे किंवा त्याचं जे ज्ञान आहे, एक 10-20 वर्षाचा अनुभव आहे, त्या अनुभवाच्या अनुषंगाने आपली गुंतवणूक ते बऱ्याच ठिकाणी विभागून टाकतात आणि म्हणून त्याला म्युच्युअल असं म्हटलं जातं. म्युच्युअल म्हणजे सगळ्यांचा एकत्रित फायदा होईल आणि सगळ्यांना त्या ज्ञानाचा एकत्रित फायदा होईल, असा या शब्दाचाच अर्थ आहे म्युच्युअल फंड. तर त्याच्यामुळे तुमची गुंतवणूक कुठल्याही एका व्यवसायात किंवा कुठल्याही एखाद्या ॲसेटमध्ये, सोनं म्हटलं तर तुम्ही सोन्याचा भाव खाली गेला तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं किंवा तुम्हाला थांबावं लागू शकतं. किंवा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट केले, एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केली तर तो स्टॉक खाली गेला तर तुम्हाला लॉस होऊ शकतो किंवा तुम्हाला थांबावं लागू शकतं. तर ह्या सगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीची एकत्रित बास्केट करून ठेवली जाते आणि तुम्हाला त्यातली कुठली बास्केट उचलायची आहे किंवा घ्यायची आहे हे तुम्हाला ठरवायचं असतं. आणि प्रत्येक बास्केटची रिस्क लेवल जरी कमी जास्त असली तरी आपल्याला रिस्क मॅनेज करता येते आणि संपूर्ण पैसे तुमचे रिस्कमध्ये नसतात. तुम्ही संपूर्ण पैसे एका प्लॉटमध्ये जर टाकलेत तर तुमची ते प्लॉटवरती संपूर्ण डिपेंडन्सी होऊन जाते, पूर्ण अवलंबत्व तुमचं त्याच इन्व्हेस्टमेंटवरती होऊन जातं. अगदी. तर म्युच्युअल फंडमध्ये ती विभागली गेल्यामुळे तुमची रिस्क कमी होते. दुसरा असतो लिक्विडिटीचा प्रश्न. लिक्विडिटी म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा पैसे मिळतील का, प्लॉटमधनं मिळणार नाहीत. सोन्यामधनं मिळतील पण थोडी घट घ्यावी लागेल. बरोबर. तर म्युच्युअल फंडमध्ये हे सगळं अधिकृत मार्गाने चालत असल्यामुळे तुम्हाला आजच्या मोमेंटला त्याचा भाव किती आहे आणि उद्या मला हे पैसे मिळतील याची गॅरंटी असते. त्याचा थोडाफार भाव कमी जास्त होऊ शकतो परंतु ते आपल्याला ठरवता येतं की मला किती लेवलची रिस्क घ्यायची आहे आणि माझा पैसा माझ्यासमोर माझ्या मोबाईल ॲपमध्ये मला दिसतो आहे आजच्या घडीला. अगदी. भले मी गुंतवणूक 10 वर्षापूर्वी केली असेल, 10 दिवसांपूर्वी केली असेल तरीसुद्धा. तर इतर सगळ्या गुंतवणुकीमध्ये प्रत्यक्ष ज्या गुंतवणुकी आहेत, खास करून सोनं, प्लॉट, याच्यात ही आपल्याला ट्रान्सपरन्सी नसते की प्रत्यक्ष आपल्याला कळत नाही की माझ्या गुंतवणुकीचा आजचा भाव किती आणि माझ्या उद्या हातात पैसे किती येतील. अगदी. तर हे म्युच्युअल फंडमध्ये सहज शक्य आहे. फक्त त्यात फसवणुकीचा जो तुम्ही भाग म्हटलात तर त्याची काळजी निश्चित घेतली पाहिजे. जे अधिकृत ॲप आहेत किंवा अधिकृत कंपन्या आहेत म्युच्युअल फंड मॅनेज करणाऱ्या, त्याच्यात भारतातली सर्वात टॉपची कंपनी जी आहे तिचं नाव आहे NJ फंड्स. त्यांचं ॲप आहे eWealth ॲप. ठीक आहे. तर ह्या ॲपमार्फत किंवा ह्या NJ फंड्स कंपनीमार्फत जर तुम्ही केली तर ती तुमची अधिकृत मार्गाने गुंतवणूक होत आहे, यात काही शंका नाही.
आता मार्केटमध्ये करायची, सेफवाल्या फंड्समध्ये करायची, हा पुढचा भाग झाला की कुठल्या फंडमध्ये कोणी गुंतवणूक केली पाहिजे. अगदी. परंतु गुंतवणुकीपासून घाबरून राहणं हे निश्चित रिस्की झालेलं आहे आजच्या काळामध्ये. आणि नेमकं असंच होतं की आमचे अनेक शेतकरी बंधू आपल्याला 90.8 FM माध्यमातून ऐकत असतील आणि ग्रामीण भागातला शेतकरी असेल तर त्याला निश्चितपणे कष्टानं, काबड कष्टानं कमवलेली त्याची कमाई असते आणि माझ्या गुंतवणूक क्षेत्रातली ज्ञान नसतं, आपल्याला अज्ञान असतं याच्यामध्ये. मग याच्यामध्ये करत असताना ह्या नेमक्या ग्रामीण भागात काम करणारे शेतकरी असेल यांच्यासाठी काय करता येईल? एक काळजी तर घेतलीच पाहिजे. आपला कष्टाचा पैसा आहे तर तुम्ही तो गुंतवणूक करताना कुठल्याही व्यक्तीच्या हातात देऊ नका. अगदी. एक मी अमाऊंट रक्कम चेकवरती टाकली आणि त्याच्यावरती नाव न टाकता एखाद्या व्यक्तीला दिला किंवा कॅशमध्ये दिलं, तर हे जर तुम्ही करत असाल तर निश्चितच तुम्ही रिस्क स्वतःहून क्रिएट करताय, तुम्ही स्वतःहून ती निर्माण करताय रिस्क. तुमच्या बँक अकाउंटमधनं तुमच्या म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये पैसा ट्रान्सफर होतो. तर म्युच्युअल फंड अकाउंट तुमचं बँकेला कनेक्ट होतं, त्याच्या एकदाच तुमची सही लागते आणि आधार आणि पॅन कार्ड थ्रू तुमचा OTP लागतो. तुमचा मोबाईल नंबर आधारला कनेक्ट असेल, आधार नंबर तुमचा पॅन कार्डला कनेक्ट असेल, तर ह्याच्यामध्ये पहिली जी प्रोसेस आहे कनेक्ट करण्याची म्युच्युअल फंड अकाउंट, ती तुम्ही काळजीपूर्वक केली तर तुमचा पैसा बँकेतून म्युच्युअल फंडातून बँकेत तिसऱ्या ठिकाणी जाणार नाही. परंतु तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या भरोश्यावर जर पैसा दिलात तर ते निश्चितच खूप रिस्की आहे आणि तसं करू नये कोणीही की माझ्याकडे एक स्कीम आहे, मी गुंतवतो, मला द्या, मग मी तुम्हाला परतावा देतो किंवा मी तुम्हाला कॅशमध्ये देतो, मी तुम्हाला दर महिन्याला देतो. अशा प्रकारचे जे बिझनेस करणारे आहेत त्यातले काही अधिकृत पण आहेत, परंतु आपल्याला ते काही शहानिशा करत बसायला वेळ नाही. अगदी. त्याच्यामुळे ई-वेल्थ हे एक अकाउंट आहे, दुसरं एक टॉप लेवलचं नॅशनल लेवलचं फंड्स बाजार म्हणून दुसरं एक ॲप आहे. या 2 ॲपच्या मार्फत जर तुम्ही करत असाल तर तुमची गुंतवणूक, जी रक्कम आज तुम्ही गुंतवली ती उद्या तुम्हाला दिसायला पाहिजे त्या ॲपमध्ये. तुम्ही आज 5,000 गुंतवा, उद्या तिथे 5,000 दिसायला पाहिजे. परवा त्याचा भाव वर खाली होऊ शकतो, 4,090 होऊ शकतो, 4,900 होऊ शकतो, 5,500 होऊ शकतो. ते होऊ शकतं तुम्ही कुठल्या प्रकारचा फंड घेतला आहे त्याच्यावरती. परंतु आज तुम्ही 5,000 दिसतात आणि उद्या त्याचे 0 झाले, असं म्युच्युअल फंडमध्ये होण्याची शक्यता 0 आहे. अगदी. सर, आपण म्हटल्या पद्धतीनं जर हे सगळ्या ग्रामीण भागातले आमचे शेतकरी असतील, काही तरुण असतील, काही व्यावसायिक असतील आणि गुंतवणुकीला सुरुवात करायची असेल तर कशी केली पाहिजे, किती रुपयापासून त्यात गुंतवणूक केली पाहिजे, कसं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे? म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरुवात अगदी 500 रुपये प्रतिमाहापासून करता येते किंवा तुम्हाला एक रकमी करायची असेल तर 5,000 पासून करता येते. बरं. पण दरमहा तुम्ही करायचं ठरवाल तर 500 पासून करता येते. कुठल्या प्रकारच्या फंडमध्ये गुंतवायचा हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे ज्या माणसाचं वय 25 आहे, नुकतंच लग्न झालेलं आहे, त्याच्याकडे 20-25 वर्ष काळ आहे रिस्क घेण्यासाठी, त्याने मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड या प्रकारचे फंड जे आहेत, जे स्टॉक मार्केटच्या काही छोट्या कंपन्यांमध्ये जे गुंतवले जातात तिथे रिस्क घ्यायला हरकत नाही, कारण त्या फंड्समध्ये ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी भरपूर असते, परंतु त्याला काळ द्यावा लागतो, एक 10-15 वर्षाचा काळ द्यावा लागतो. परंतु त्याच ठिकाणी दुसरी एखादी व्यक्ती आहे ज्याचं वय 35 आहे, ज्याचा मुलगा 5वी-6वीत आहे, त्याच्याकडे 5-10 वर्षाचाच काळ आहे, तर त्याच्यासाठी वेगळे फंड आहेत, बॅलन्स्ड फंड असतात. बरं. तर हे वैयक्तिक मार्गदर्शन तुम्ही हे जर ॲप ई-वेल्थ किंवा एनजे फंड्स ह्या मार्फत केलं तर त्यांचे ॲडवायझर तुम्हाला स्वतः सांगतात की तुमचं वय काय, तुमची फायनान्शियल स्टेटस काय, तुमचे गोल काय, 5 वर्षांनी तुम्हाला काय करायचं आहे, 10 वर्षांनी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या गोलला अनुषंगाने तुम्हाला कुठला फंड आणि किती रक्कम घ्यावी लागेल हे ते स्वतः सांगतात. अगदी. आणि ते सांगितल्यानंतर तुमच्या ॲपमध्ये तुम्ही ती रक्कम बघू शकता. त्यात फसवणुकीचा चान्स नाही. ते वरखाली होऊ शकतात. तुम्ही कुठला फंड घेतला आहे त्याप्रमाणे तुमची मानसिक तयारी ते करून घेतात आणि सुरुवात म्हणाल तर अगदी 500 रुपये प्रतिमाहापासून सुद्धा तुम्हाला गुंतवणूक करता येते. आणि एक रकमी करायची असेल तर 5,000 मिनिमम असतं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं याच्यामध्ये रिस्क असते का सर? रिस्क तुम्ही घ्याल तशी आहे. आता तुम्ही म्हणाल FDमध्ये 0 रिस्क आहे म्हणून मी FD करतो. अगदी. परंतु FD तुम्ही केल्यानंतर बँक त्या पैशाचं काय करते, बँक त्यांच्या मागे जाऊन ते बॉन्ड्स घेतात, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स घेतात, प्रायव्हेट बॉन्ड्स घेतात किंवा इतर लोकांना कर्ज देतात. तर ह्या गुंतवणुकीमधून त्यांना जो परतावा अपेक्षित असतो तो 8-9-10% असतो किंवा त्यापेक्षा अधिक असतो आणि म्हणून ते FDमध्ये तुम्हाला 5-6% कबूल करतात. अगदी. परंतु ती बँकची आहे. आपण बँक्स बंद होताना बघितलेल्या आहेत आपल्यासमोर. PMC बँक बंद झाली, येस बँक नॅशनल लेवलची प्रायव्हेट बँक खूप मोठी बँक होती, येस बँकसुद्धा पडली. तर FDमध्ये तुमचा पैसा इन्शुअर्ड फक्त गव्हर्नमेंटकडनं 5 लाखापर्यंत आहे. तुम्ही जर एखाद्या बँकेमध्ये 25 लाखाची FD करत आहात तर तुमचे 20 लाख रुपये रिस्कवर आहेत, हे लक्षात घ्या. त्या बँकेच्या रिस्कवर आहे. तर त्याच्या तुलनेमध्ये म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा लिक्विड फंड किंवा डेट फंड म्हणून प्रकार असतो, जो तुमच्या मागच्या बाजूला ते सुद्धा जाऊन बॉन्डच घेतात, परंतु बँकेपेक्षा ते जास्त सुरक्षित आहे, कारण बँक एकच
एंटिटी आहे किंवा एकच बॉडी आहे ज्याच्यावरती तुम्ही पूर्ण भरोसा टाकलेला आहे. डेट फंडमध्ये त्यांनी मागे 50 फंड घेतले असतील तर तुमची रिस्क खूप खूप म्हणजे 50 पटीनं कमी होते. अगदी. त्याच्यामुळे तुम्हाला जर सेफ फंड हवा असेल, रिस्क नको असलेला फंड हवा असेल, FDच्या तुलनात्मक फंड हवा असेल तर तुम्ही डेट फंड किंवा लिक्विड फंड घेऊ शकता. हा फंड घ्यायचा कारण आहे की तुम्हाला जर 3 वर्षापर्यंतचा काळ असेल फक्त तर तुम्ही डेट फंडमध्येच पैसे गुंतवायला पाहिजे. म्हणजे 3 वर्षांनी तुमच्या मुलीचं लग्न आहे किंवा मुलाचं शिक्षण येणार आहे तर तो पैसा म्युच्युअल फंडमधल्या डेट फंड या प्रकारात गुंतवला पाहिजे. तो FDच्या तुलनेत तुम्हाला रिटर्न देईल, रोजच्या रोज रिटर्न देईल, तुम्हाला रोज ती रक्कम वाढताना दिसेल आणि तुम्हाला ज्या दिवशी हवी त्या दिवशी तुम्हाला ती 2 दिवसात बँकेत परत मिळेल. बरं. अधिकची रिस्क तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला अधिकचा रिटर्न मिळू शकतो, परंतु त्यासाठी तुम्ही 5 वर्षाचा काळ, 7 वर्षाचा काळ, 10 वर्षाचा काळ असा जर धरलात तर तुम्हाला अधिकची रिस्क अधिकचा परतावा ह्याचे कॅल्क्युलेशन करता येतं. अच्छा. हे सांगितलेलं तुम्ही ज्या पद्धतीने आहे की सर्वसाधारण व्यक्ती ही हा विचार करते की जी बँक आहे बँकेमध्ये सुरक्षित FD ठेवावी, पोस्टामध्ये आहेत बचत खाते त्याच्यामध्ये करावीत किंवा आपल्या पतसंस्था असतात आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या ओळखीच्या, याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कल दिसतो यांचा गुंतवणूक करण्याचा. पण आपण म्हटलं त्या पद्धतीने ह्या पद्धतीची रिस्कसुद्धा त्याच्यामध्ये असते. हे करत असताना परतावा मिळावा जास्त आपल्याला हे कुठल्याही गुंतवणूकदाराला वाटत असतं. तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यानंतर काय परतावा मिळण्याचं कसं प्रमाण आहे काय? डेट फंड हा सगळ्यात जो आपण कमी रिस्क प्रकार बघितला त्या फंडमध्ये परतावा तुम्हाला FDच्या 1% वरती असं मिळू शकतो. FDचा तुमचा परतावा जर आजच्या घडीला 5, 6, 7% असेल तर डेट फंडमध्ये तुम्हाला 6, 7, 8% मिळेल, परंतु त्यात रिस्क खूप कमी असेल. बरं. तो मिळण्याची शाश्वती खूप असेल आणि तो दिवसागणिक मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही आज गुंतवल्याने 5 दिवसांनी काढायचे शक्य आहे. FDमध्ये ते थोडंसं प्रोसेस प्रॉब्लेमॅटिक असते. तुम्ही बँकेत गेलात तर तुम्हाला तो दर कमी करून परत पैसे दिले जातात तुम्ही जर FD मोडायला गेलात तर. त्यामुळे डेट फंड हा जो आहे तुम्हाला FDच्या तुलनेतच परतावा देईल आणि शाश्वती जास्त असेल. त्यापेक्षा जास्त काळ तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे 5 वर्ष 6 वर्षाचा काळ आहे तर बॅलन्स्ड फंड म्हणून असतो प्रकार. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 15% रेंजमध्ये रिटर्न मिळू शकतो. तर तुम्ही तो निवडावा जेव्हा तुमच्याकडे एखादी गुंतवणूक 5 वर्षापर्यंत थांबण्याचा कालावधी आहे तुमच्याकडे, असं आहे. कारण मार्केट आहे, मार्केट वरती खाली जात असतं. आपण सेन्सेक्स या शब्दाबद्दल पेपरमध्ये वाचत असतो. तर सेन्सेक्स हा निर्देशांक सुरू झाला होता 1980 साली. त्याची व्हॅल्यू त्यांनी ठरवली होती 100. आज जर तुम्ही पेपरमध्ये वाचलं तर सेन्सेक्स 70,000वर आहे. याचा साधा सोपा अर्थ असा, 1980 साली जर तुम्ही 100 रुपये गुंतवले असते तर त्याची आज व्हॅल्यू मार्केटने 70,000 रुपये करून दिली असते. परंतु त्याच्यात वर खाली चढ उतार खूप येतात आणि ते येतात या कारणासाठी की तो बिझनेस आहे आणि बिझनेस ज्यांनी स्वतः केलेला आहे त्यांना माहिती आहे एका दिवशी मला एकदम मोठा प्रॉफिट होतो आणि एका दिवशी मला मोठा लॉस पण होतो आणि त्या सगळ्यांचा सरासरी काढल्यावरती मला प्रॉफिट झाला पाहिजे एवढाच फक्त त्याच्यामागे हेतू असतो कुठल्याही धंद्यामध्ये. अगदी. तर तोच हेतू तुमचा मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता तसाच हेतू ठेवला पाहिजे की आज खाली गेलं आहे म्हणजे उद्या वर येणार नाही असं नाही, किंवा आज वर आलं आहे म्हणजे उद्या खाली पडणार नाही असंही नाही. अगदी. त्याच्यामुळे 5 वर्षाचा काळ द्यावा लागतो की सगळे चढ उतार जेव्हा एकदा सेटल झाले की, याचं उदाहरण दुसरं मी देऊ शकतो की कांद्याचा भाव तुम्ही 10 वर्षापूर्वी जर बघितलात तर 10 रुपये असेल बरोबर, पण तो 8 रुपयावरही जात होता, तो 12 रुपयावरही जात होता, परत 10 रुपयावर येत होता, कधी स्टेबल नव्हता बरोबर. तर 8, 10, 12 8, 10, 12 करत करत आज तो आता काय करतो, आज 30, 40, 50 30, 40, 50 असं करतो, परंतु परत 8वर जाईल का, नाही, परत 10वर जाईल का, नाही जाणार. तसंच मार्केटचं आहे, ते तात्पुरते चढ उतार राहतील परंतु 5-10 वर्षाचा काळ तुम्ही दिलात तर ते वरती जाऊन थांबणार आहे, तिथून खाली येणार नाही. आलंच खाली काही कारणास्तव, कोविडसारखी कारणं होऊ शकतील तरी ते पुन्हा वर जातं. आपण हे पाहिलेलं आहे कोविडच्या काळामध्ये अगदी मार्केट 40% वर गेलं आणि त्याच्यानंतर आज पाहिलं तर तिपटीनं वरती आहे. कोविडच्या काळानंतर जो मार्केटमध्ये जी पडझड झाली होती त्याच्यानंतर आज त्याच्यात 3 पट वाढ झालेली जवळपास. तर हे जे मार्केटचे चढ उतार आहेत ते बिझनेसचे चढ उतार आहेत. बिझनेसमधली रिस्क जर आपल्याला ॲक्सेप्टेड असेल आणि दुसरं या अनुषंगाने असं सांगेल की स्वतःचा व्यवसाय करण्याचा आपल्याकडे खूप लोकांना वेळ असतं बरं, तर त्याच्यामध्ये किती रिस्क असते ह्याचे कॅल्क्युलेशन करा. एखादं तुम्हाला हॉटेल जरी टाकायचं म्हटलं तर तुम्ही 5-1 लाख 10-1 लाख गुंतवणूक करता, त्यातले काहीच पैसे तुमच्याकडे असतात, काही तुम्ही उधार घेता किंवा नातेवाईकांकडनं घेता किंवा बँकेकडनं घेता. ते जर हॉटेल बंद पडलं तर किती मोठी रिस्क असते हे लक्षात घ्या. तर तेवढीच रिस्क तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये ज्या कार्यरत आहेत कंपन्या त्यांच्या अंगावरती जर टाकता तर हे त्या तुलनेने खूप कमी रिस्क आहे. तुमचं स्वतःचं हॉटेल किंवा स्वतःचा आउटलेट चालवण्यापेक्षा तुम्ही एखाद्या डॉमिनोज हा पिझ्झाचा जो ब्रँड आहे त्याची जी कंपनी आहे त्या कंपनी जर तुम्ही पैसे दिलेत तर ती निश्चितच चांगलं हॉटेल चालवणार आहे तुमच्यापेक्षा.
तुम्ही चालवणार, अनुभव घेणार, कुठेतरी पडणार, मग शिकणार, मग मोठे होणार, मग तुमचं पिझ्झाचं आउटलेट चालायला लागल्यावरती तुमच्या शेजारी डॉमिनोजचं आउटलेट उघडल्यावर तुम्ही काय करणार? अगदी. तर त्यामुळे स्वतःचा व्यवसाय टाकण्यात जेवढी रिस्क आहे त्यापेक्षा खूप कमी रिस्क म्युच्युअल फंडमध्ये आहे. अगदी. पेशन्स आपल्याकडे पाहिजे आणि तुम्ही म्हटलं तसं योग्य मार्गाने टाकले पाहिजेत, फसवणूक होता कामा नये. अगदी अगदी अगदी. तर आपण म्युच्युअल फंडाच्या बाबतीत सांगत असताना आज बघितलं तर काही नोकरदार वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अनेक बँकेमध्ये त्यांचे सॅलरी अकाउंट असतात किंवा काय असतात. तर अनेक बँकांनी सुद्धा म्युच्युअल फंडाच्या योजना चालू केल्यात, बँकासुद्धा. हो, त्या बँकासुद्धा आपल्याला अप्रोच होत असतात. तर याच्याबाबत काय सांगता येईल? म्युच्युअल फंड चालवणे हे फंड मॅनेजरचं काम आहे आणि बऱ्याच कंपन्या बँकांशी संलग्न त्या कंपन्या असतात. म्हणजे SBI म्हणाल तर SBI फंड मॅनेजमेंट अशी वेगळी कंपनी असते. ते SBIचा ब्रँड आहे, परंतु ते फंड मॅनेजमेंटची कंपनी वेगळी आहे. त्याचप्रमाणे ICICI असेल किंवा बिर्ला सन लाईफ असेल, अशा म्युच्युअल फंडच्या जवळपास 45 कंपन्या आज कार्यरत आहेत. त्यातल्या काही बँकांशी निगडीत आहेत, म्हणून त्या बँका त्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं मार्केटिंग करतात, त्यांचे फंड्स विकण्याचा प्रयत्न करतात. परंतु ई-वेल्थ ह्या अकाउंटमार्फत जर तुम्ही गेला तर तुम्हाला कुठलाही फंड तिकडून घेता येतो. अगदी. किंवा हे जे मी अधिकृत ॲप सांगितले 2, ई-वेल्थ आहे आणि फंड्स बाजार आहे, यांच्या थ्रू गेला तर तुम्ही कुठल्याही बँकेचा फंड तिथून घेऊ शकता. अच्छा. बँकांनी तुम्हाला जर फंड एखादा विकला तर त्यातही काही आपण सांगितलेलं ह्या ई-वेल्थ असेल किंवा ह्या माध्यमातून जात असताना त्याची प्रोसिजर वगैरे त्यासाठी काय पैसा वगैरे लागतो किंवा डायरेक्ट फ्री आहेत? कसं लागत नाही. अकाउंट उघडण्याकरता पहिले 1-2 दिवस तुम्हाला जो वेळ लागतो, तुमचा पॅन कार्ड आहे, तुमचं आधार कार्ड आहे, ते अपलोड करावं लागतं. तुम्हाला 2-3 वेळा OTP येतो तुमच्या फोनवरती, तो त्यात टाकावा लागतो. ही प्रोसेस असते. त्या प्रोसेसला पहिले 1-2 दिवस लागतात. त्यानंतर तुमच्या बँकेत एक मॅन्डेट द्यावं लागतं. मॅन्डेट म्हणजे मी कितीपर्यंत गुंतवणूक माझ्या बँकेच्या अकाउंटमधून ई-वेल्थच्या अकाउंटमध्ये जाण्यासाठी परमिशन देत आहे. बरं. तर ते मॅन्डेट तुम्ही तुमच्या मताने 5,000चं देऊ शकता, 10,000चं देऊ शकता, 20,000चं देऊ शकता, 1,00,000चं देऊ शकता. ती जास्तीत जास्त रक्कमचं दिलं तर आपल्याला फक्त बँक ट्रान्सफरला वेळ लागत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. परंतु त्यात रिस्क अशी काही नाही. ती प्रोसेस झाल्यानंतर मग तुम्हाला काहीही करावं लागत नाही, कागदोपत्री व्यवहार काहीही करावं लागत नाही. मोबाईलच्या थ्रू किंवा तुमच्या कम्प्युटर थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ती रोजच्या रोज बघूही शकता. अच्छा. अजून काही असे विश्वासार्ह ॲप आहेत? अनेक आहेत, परंतु भारतातले जे टॉप आहेत तीच नावं मी इथं घेऊ शकतो, कारण त्यात आपल्याला आपण आता नॅशनल लेवलला सांगत आहोत, त्याच्यामुळे आपण 2 नावं तर मी निश्चित सांगू शकतो. ई-वेल्थ ही 25 वर्षापासून काम करणारी कंपनी आहे. अगदी. आणि फंड्स बाजार ही जवळपास 6-7 वर्षापासून काम करणारी कंपनी आहे. तर ह्या 2 ॲपचं मी नाव निश्चित घेऊ शकतो. त्याच्यानंतर तशा अधिकृत कंपन्या 100-150 आहेत. अगदी. परंतु इथे मी आता त्यांची नावं नाही सांगू शकत, कारण ते आपल्याकडे लिस्ट नाही. अगदी अगदी. आणि हे सर्व करत असताना आपण अतिशय छान पद्धतीची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना देत आहात. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीची संधी आहे आणि सर्व श्रोते हो, आपण इंजिनियर अविनाश जाधव सर यांना सुद्धा ऐकत आहात. हे सगळं करत असताना सर, इतकं मोठं गुंतवणूक केल्यानंतर जर समजा कदाचित असा पद्धतीचा आपल्याला जर लॉस झालाच तर काय सर? लॉस म्युच्युअल फंडमध्ये केव्हा होऊ शकतो? तुम्ही जर मार्केट रिलेटेड फंड घेतले असतील आणि मार्केट खाली पडलं. अगदी. ह्या 2 गोष्टी जर घडल्या तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. परंतु तो लॉस त्या काळापुरता असतो. त्यावेळेस तुम्हाला त्याच दिवशी पैसे काढायचे असतील तर निश्चित तुम्हाला तो लॉस घेऊन बाहेर पडावा लागेल. तो किती लॉस असू शकतो? तो अगदी 5, 10, 20% असू शकतो. परंतु तुमच्या मनात जी भीती आहे की माझे पैसे पूर्णच गेले तर काय, तर हे म्युच्युअल फंडात शक्य नाही. अगदी. 5-10% मार्केट पडतं, पण तुम्ही एक 5 वर्षाचा काळ दिला असेल तर ते 30-35% वर गेलेलं असेल. मग तुमचे आजचे 100 रुपये 5 वर्षांनी समजा 200 रुपये झाले असतील, त्याच्यात 10% जर पडझड झाली तर ते 180 वरती येतील. एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यात सुद्धा तुमच्याकडे वेळ असेल तर ते 180चे पुन्हा 300 होईपर्यंत तुम्ही वाट बघू शकता. अगदी. हां, तुमचं त्याच दिवशी मुलाचं लग्न आहे, मग थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्याकडे काळ किती आहे त्या दृष्टीने कुठला फंड निवडायचा ही खूप महत्त्वाची गोष्ट. आणि त्या गोष्टीमध्ये ई-वेल्थचे जे ॲडवायझर असतात, तुमचा जो ॲडवायझर आहे तो तुम्हाला सांगेल आणि त्याला तुम्ही खरं सांगितलं पाहिजे की मला ही रक्कम 1 वर्षाने पाहिजे, एवढी रक्कम मला 5 वर्षांनी चालेल, ही रक्कम मला 10 वर्षापर्यंतही गेली तर चालेल, 10 वर्षापर्यंत गुंतवणूक झाली तर चालेल. हे जर तुम्ही योग्य सांगितलं तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. अगदी अगदी. निश्चितपणे श्रोते हो, आपल्या मनात जर गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंडाच्या संदर्भात अजून काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण इंजिनियर अविनाश जाधव सर यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा संपर्क क्रमांक मी आपल्यासाठी देत आहे 91 67 64 42 89. मी पुन्हा एकदा त्यांचा मोबाईल क्रमांक सांगतोय 9167 64 4289. निश्चितपणे आपल्या मनात जर काय असेल तर आपण निश्चितपणे इंजिनियर अविनाश जाधव सर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. सर, अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना आपल्या सर्व श्रोत्यांसाठी आपला काय सल्ला असेल? गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करू नका. अगदी.
आपण ग्रामीण भागामध्ये खास करून शेतीवरती बरंचसं अवलंबित्व असतं. शेतीमध्ये खूप रिस्क आहे तसं बघायला गेलं तर एवढी रिस्क जर आपण घेत असू शेती व्यवसायासाठी, इतर कुठल्या व्यवसायासाठी, तर म्युच्युअल फंडमार्फत इतर कोणाच्या तरी व्यवसाय करण्याच्या एक्सपर्टीजवरती रिस्क आपण घेऊच शकतो. आणि भारताची इकॉनॉमी जसं मोदीजींनी सांगितलेलं आहे 5 ट्रिलियनवरती जाणार आहे. एक्सपर्ट्स म्हणतात 5 पण नाही, ती 7 ट्रिलियनवर जाणार आहे. तर ती जाताना ग्रामीण लोकांचा पण फायदा झाला पाहिजे. केवळ परदेशी गुंतवणूक जे येत आहे त्यांचा फायदा होणारच आहे, कारण ती येतच आहे. परदेशी गुंतवणूक येतच आहे, आपण जर पेपरात वाचत असाल तर त्यांचा फायदा होणार आहे म्हणून ते इकडे येत आहेत. त्याचप्रमाणे शहरी भागातील लोक आहेत, ते जाणकार आहेत, ते पण गुंतवणूक करतील, त्यांचाही फायदा होणार आहे. परंतु ग्रामीण भागातल्या लोकांचा जर सहभाग होणार नसेल अगदी तर भारताची ही प्रगती ही केवळ अर्बन किंवा शहरी भागापुरती मर्यादित राहील आणि ते संपूर्ण भारतीय लोकांची प्रगती होणार नाही. तर ती व्हावी यासाठी लोकांनी अधिकृत मार्गाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी असं मी सगळ्यांना आवाहन करेन. अगदी निश्चितपणे शेतकरी बांधवांनो किंवा श्रोते हो, कृषीप्रधान अर्थव्यवस्था असणाऱ्या आपल्या देशामध्ये जे अविनाश जाधव सरांनी सांगितलं त्याच्या पद्धतीनं जर म्युच्युअल फंडामध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला निश्चितपणे लाभ होऊ शकतो. तर याविषयीची म्युच्युअल फंडाच्या विषयीची गुंतवणूक असेल किंवा त्यातलं ज्ञान असेल या संदर्भातली माहिती आज जाणून घेण्यासाठी इंजिनियर अविनाश जाधव सर यांनी अतिशय छान पद्धतीची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिली. सर, आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांसाठी अतिशय छान पद्धतीची माहिती दिली. त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं, सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, म्युच्युअल फंड गुंतवणूक संधी याविषयी इंजिनियर अविनाश जाधव सर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली.